हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस पाटील भरती 2026 वर फोकस करून पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असणारा अति महत्वाचा घटक आहे सामान्य ज्ञान. आणि या सामान्य ज्ञान घटकावरील अति महत्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. यामध्ये आपण जे सामान्य ज्ञान मध्ये आहे, सामान्य विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, हे सर्वच विषय व्यवस्थित डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, हार्दिक सिंग खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हार्दिक सिंग हॉकीशी संबंधित आहे. राईट आन्सर ऑप्शन 3 हॉकी. हार्दिक सिंग हा भारतातील पुरुष हॉकी संघातील मधल्या फळीतील महत्वाचा खेळाडू आहे. समोरचा प्रश्न, भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे? ते आहे सर्ट इन. राईट आन्सर ऑप्शन 4 सर्ट इन. सर्ट इन म्हणजे इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. भारतामध्ये सायबर हल्ले, हॅकिंग, डेटा चोरी, मालवेअर यांना प्रतिसाद देणं, मार्गदर्शन करणं आणि प्रतिबंध करणं याची जबाबदारी सर्ट इनची आहे. समोरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने कोविड-19 महामारी घोषित केली? सर्वांनाच माहित आहे, संस्था आहे WHO. राईट आन्सर ऑप्शन 1 WHO. फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. ओके. WHO ने 11 मार्च 2020 रोजी कोविड-19 ला जागतिक महामारी म्हणजेच काय पॅन्डेमिक घोषित केलं होतं. हा प्रश्न अनेक वेळा विचारलेला आहे, हे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न, देशाचे दुसरे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? अनिल चौहान. राईट आन्सर ऑप्शन 2 अनिल चौहान. जनरल अनिल चौहान हे भारताचे दुसरे CDS आणि भारताचे पहिले CDS कोण होते? तर ते आहेत जनरल बिपिन रावत. CDS हे तिन्ही सैन्य दलाचे समन्वय करणारे सर्वोच्च लष्करी पद आहे. समोरचा प्रश्न, तुळशी तलाव कोणत्या शहरामध्ये आहे? तुळशी तलाव मुंबईमध्ये आहे. राईट आन्सर ऑप्शन 3 मुंबई. तुळशी तलाव हा संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई येथे आहे. मुंबईच्या पाण्याचा पुरवठ्याचे हे एक महत्वाचं स्रोत आहे. समोरचा प्रश्न, कोणती नदी मुंबईतून वाहते? मुंबईतून वाहते मिठी नदी. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 मिठी. मुंबईतील मुख्य नदी मिठी माहीम सांताक्रूझ क्षेत्रात वाहते. समोरचा प्रश्न, 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी संपन्न झाली? 2024 मध्ये ऑलिम्पिक स्पर्धा पॅरिस या ठिकाणी संपन्न झालेली आहे. राईट आन्सर ऑप्शन 2 पॅरिस. 2024 चे ऑलिम्पिक फ्रान्सच्या पॅरिस येथे झालेत आणि पॅरिसने यापूर्वी 1924 मध्ये ऑलिम्पिकचं आयोजन केलं होतं आणि आत्ताही 2024 ही त्यांची तिसरी वेळ आहे. म्हणजे पॅरिसने आत्तापर्यंत 3 वेळा ऑलिम्पिकचं आयोजन केले आणि ही 2024ची किती आवृत्ती होती ऑलिम्पिकची? ही 33वी आवृत्ती होती. या आवृत्तीचं ब्रीद वाक्य काय होतं? ब्रीद वाक्य तर ते होतं मेड फॉर शेअरिंग. आता तुमच्यासाठी मी एक प्रश्न विचारतो, चला कमेंट करा. 2028चं ऑलिम्पिक कोणत्या ठिकाणी होणार आहे? 5 मिनिटं 5-10 सेकंद वेळ आहे तुमच्यासाठी. आन्सर कमेंट करा. 2028चे ऑलिम्पिक, चला बघूया कोण किती तत्परतेने अभ्यास करते. चला, 2028चे ऑलिम्पिक कोणत्या शहरामध्ये होणार आहेत? सर्वांनी राईट आन्सर दिलेला असेल. युनायटेड स्टेट्सचं जे कॅलिफोर्नियामधील LA आहे. लॉस एंजेलिस. तर या ठिकाणी 2028चे
ऑलिम्पिक होणार आहेत. समोरचा प्रश्न, लिनक्स हे कशाचे उदाहरण आहे? लिनक्स हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 ऑपरेटिंग सिस्टीम. लिनक्स एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे. सर्व्हर, हॅकिंग, नेटवर्किंग, प्रोग्रॅमिंग क्षेत्रात हे सर्वाधिक वापरलं जाणार आहे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे. विधान परिषद कर्नाटकमध्ये आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 कर्नाटक. ओके, विधान परिषद असलेले राज्य कोणकोणते? तर त्यामध्ये आहे कर्नाटक. ओके, त्यानंतर आपले महाराष्ट्र, त्यानंतर उत्तर प्रदेश, त्यानंतर आहे बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा. आंध्र प्रदेशने विधान परिषद संपुष्टात आणण्यासाठी प्रस्ताव दिलेला आहे, बट अजून ते झालेले नाही. मग आता हे तर आहेत, पण लक्षात कसे ठेवायचं यांना? तर आता आपल्या नाशिकमध्ये कुंभमेळा आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. ओके, मग आपण काय बोलतो, तू जाणार आहेस का कुंभात? ओके, कुंभात जाणार आहेस का? कुंभमेळ्याला जाणार आहेस का? कुंभात जाणार आहेस का? मग कुंभातचं इंग्लिश कसं होईल? KUMBH, पण आपण H सायलेंट घेऊया. कुंभाट. कुंभात म्हणजे कुंभाट तू जाणार आहेस का? मग क पासून काय आहे? कर्नाटक, एम पासून महाराष्ट्र, यू पासून उत्तर प्रदेश, बी पासून बिहार, ए पासून आंध्र प्रदेश, टी पासून तेलंगणा. ओके, राहील लक्षात. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. पहा, तुमची जी येणारी पोलीस पाटील भरती त्यामध्ये जवळजवळ 80 मार्कांसाठी लेखी परीक्षा आणि 20 मार्कांसाठी तोंडी परीक्षा आहे, बरोबर. आणि मग या 80 मार्कांमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान आहे, चालू घडामोडी आहे, गणित आहे आणि जे जिल्हा आहे त्या जिल्हा विशेष बद्दलची माहिती. मग जवळजवळ सामान्य ज्ञान या घटकावर तुम्हाला जास्त प्रश्न येणार आहेत आणि तो घटक तुमचा पक्का असणं गरजेचं आहे. आणि त्याचसाठी तुमच्या याच घटकावर फोकस करून आपण सामान्य ज्ञान या घटकावर जे जीके आहे, जीके त्यासाठी आपण एक स्पेशल असं ई बुक लॉन्च केलेलं आहे. यामध्ये जे इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान हा जो तुमचा सिलेबस आहे, यासाठी हा सिलेबस आपण फुल डिटेलमध्ये त्यामध्ये कव्हर केला आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, तर प्रत्येक विषयाचे जे सब टॉपिक आहे त्या सब टॉपिकचं कव्हरेज आहे. त्या प्रत्येक सब टॉपिकवर जास्तीत जास्त संभाव्य प्रश्न आपण घेतलेले आहेत. प्रत्येक जो प्रश्न आहे त्यावर सविस्तर व सोप्या भाषेत आपण एक्सप्लेनेशन दिलेले. ओके, त्यामध्ये पूर्णपणे एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. त्यामुळे ही ई बुक तुमच्या जवळ असणं महत्वाचं आहे. यामध्ये जे वारंवार परीक्षेत रिपीट होणारे प्रश्न आहेत ते समाविष्ट आहेत आणि पोलीस पाटील तसेच सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ई बुक तुम्ही यूज केली तरी चालणार आहे. यामध्ये कन्सेप्ट क्लिअर होणार आहे, क्वेश्चनची प्रॅक्टिस होणार आहे आणि हे सर्व तुम्हाला या एकाच ई बुक मध्ये मिळणार आहे. त्यामुळे ही जी ई बुक म्हणजे कम्प्लीट जीके पॅकेज आहे, कम्प्लीट जीके पॅकेज. त्यामुळे कमी वेळात जास्त आउटपुट मिळण्यासाठी हे बेस्ट चॉईस आहे. त्यामुळे आजच हे ई बुक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक योग्य दिशा द्या. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त अगदी माफक फी मध्ये फक्त 129 रुपयामध्ये ही ई बुक तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा आणि लगेच तुम्हाला ती ई बुक मी सेंड करेन. ओके, त्याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता किंवा तसेच तुम्ही रीड देखील करू शकता. यामध्ये जर भूगोल म्हटलं तर यामध्ये जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, त्यानंतर सूर्यमाला आहे, पृथ्वी आहे, याचा आपण समावेश केला. इतिहासामध्ये गांधीजींचे आंदोलन आहेत, राष्ट्रीय काँग्रेस आहे, तर गव्हर्नर जनरल आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, वेद आहे, प्राचीन इतिहास आहेत. इतिहासामध्ये लढाया आहेत, महत्वाच्या लढाया, पानिपतच्या लढाया, बक्सरच्या लढाया, बरोबर. त्यानंतर प्लासीची लढाई आहे. राज्यशास्त्रामध्ये महत्वाची कलमे, परिशिष्टे आहेत, घटना निर्मिती आहे, राज्यपाल आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आहे, विधिमंडळ आहे, लोकसभा आहे, संसद आहे, राज्यसभा आहे. ओके, तर अशा पद्धतीचे सर्व प्रश्न आहेत. अर्थशास्त्रामध्ये अर्थशास्त्राचे जनक कोण आहे, त्यानंतर जी कर रचना आहे ती आहे. सामान्य विज्ञानमध्ये आपले जे संशोधक शोध आहेत ते आहे. त्यानंतर महत्वाचं जर विचारलं सामान्य विज्ञानामध्ये तर उपकरण, त्याचं जे यूज आहे, उपयोग आहे ते, हे देखील खूप महत्वाचं आहे, बरोबर. आणि इतिहासात तुम्हाला सांगितलं गांधी युग महत्वाचं आहे, गांधीजींच्या चळवळी आहेत, त्यानंतर गव्हर्नर जनरल त्यांचं काळ आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. राज्यशास्त्रामध्ये सांगितलं विधिमंडळ, त्यानंतर जे लोकसभा संसद आहे ते,
त्यानंतर महत्वाची कलमे परिशिष्टे आहेत, जी घटना निर्मिती आहे ती घटना निर्मितीची प्रोसेस, हे सर्वच घटना निर्मिती संबंधीचे सर्वच प्रश्न या ई बुक मध्ये. त्यामुळे आत्ताच ही ई बुक घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. ओके, आता पहा, ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन कुठे झाले? ऑक्सिजन बर्ड पार्कचे उद्घाटन नागपूरमध्ये झाले. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 नागपूर. ऑक्सिजन बर्ड पार्क हे नागपूरमध्ये सुरू केलेलं एक मोठं पक्षी निरीक्षण उद्यान आहे. पर्यावरण व पर्यटनासाठी महत्वाचं आहे. समोरचा प्रश्न, राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या भेटीच्या स्मरणार्थ कोणती वास्तू बांधली गेली? खूप महत्वाचा प्रश्न आहे. मुंबई म्हटले की हा प्रश्न येतोच. राईट आन्सर ऑप्शन 2 गेट वे ऑफ इंडिया. कधी बांधलेलं? 1911 मध्ये. जॉर्ज पंचम आणि मेरी यांच्या भेटीच्या निमित्ताने हे उभारले गेलेली वास्तू आहे. समोरचा प्रश्न, व्हीव्हीपॅट म्हणजे काय? व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. राईट आन्सर ऑप्शन 3 वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल. व्हीव्हीपॅट हे ईव्हीएम वर दिलेला मताचा कागदी पुरावा दाखवणारे यंत्र आहे. समोरचा प्रश्न, अर्थशास्त्र हे पुस्तक कोणी लिहिले? अर्थशास्त्र हे पुस्तक कौटिल्य यांनी लिहिले. राईट आन्सर ऑप्शन 4 कौटिल्य. अर्थशास्त्र हे प्राचीन भारतातील राज्यकारभार, अर्थव्यवस्था, मुत्सद्देगिरी यावर आधारित ग्रंथ असून तो कौटिल्य यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. समोरचा प्रश्न, वारली चित्रकला भारतातील कोणत्या राज्याची लोककला आहे? वारली चित्रकला ही महाराष्ट्राची लोककला आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 महाराष्ट्र. वारली चित्रकला ही आपल्या महाराष्ट्रामध्ये ठाणे पालघर या भागात असते. या भागातील आदिवासी लोकांची प्राचीन कला आहे. लाकूड, मातीच्या भिंतीवर पांढऱ्या रंगात आकृतीदर्शक इथे चित्र काढले जातात. अशा पद्धतीची ही लोककला आहे. समोरचा प्रश्न, खालीलपैकी सर्वात वरिष्ठ दर्जाचं पद कोणतं आहे? ते आहे पोलीस आयुक्त. राईट आन्सर ऑप्शन 2 पोलीस आयुक्त. पोलीस आयुक्त सर्वात वर आहे. त्यांच्या खाली विशेष पोलीस आयुक्त आहे, त्यांच्या खाली अप्पर पोलीस आयुक्त आहे, त्यांच्या खाली सहपोलीस आयुक्त. ओके, म्हणून सर्वोच्च पद आहे पोलीस आयुक्त. समोरचा प्रश्न, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कोणत्या कायद्याच्या बदल्यात लागू करण्यात आली? फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC याच्या बदल्यात लागू करण्यात आली. राईट आन्सर ऑप्शन 2 फौजदारी प्रक्रिया संहिता CRPC. ओके, तर नवीन कायदे जे लागू झाले त्यामध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता BNSS ही CRPCच्या जागी फौजदारी प्रक्रिया संहिता CRPCच्या जागी लागू करण्यात आली. ओके, मग तुम्हाला विचारतील IPCच्या जागी भारतीय दंड संहिताच्या जागी काय लागू करण्यात आलं? ओके, तर त्यासाठी आहे BNS. भारतीय न्याय संहिता. मग तुम्हाला विचारतील भारतीय साक्ष अधिनियम, भारतीय साक्षी पुरावा अधिनियम. ओके, एव्हिडन्स ऍक्टच्या जागी काय आलं? तर ते तुम्हाला सांगायला यायला हवं BSA म्हणजेच भारतीय साक्ष अधिनियम. ओके, कोणत्या कायद्याच्या बदल्यात? तर तो आहे भारतीय साक्षी पुरावा अधिनियम. एव्हिडन्स ऍक्टच्या जागी BSA भारतीय साक्ष अधिनियम. ओके, म्हणून इथं BNSS CRPCच्या जागी घेतलेलं आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या पोलीस पाटील भरती 2026 वर फोकस करून पोलीस पाटील भरतीसाठी आवश्यक असणारा विषय आहे सामान्य विज्ञान. आणि या सामान्य विज्ञान घटकावरील अति महत्वाचे सर्वच प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासलेत. यामध्ये आपण भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान या घटकावरील सर्वच महत्वाचे प्रश्न डिटेलमध्ये अभ्यासलेले. हे सर्व PYQ आहेत, हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा
आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.